यहाँ पर मैदान के अंदर विजय बालाजी गेंदबाजी के लिए तैयार। राइट आर्म ओवर द विकेट से इस गेंद को खेला है, शॉर्ट सिली मिड ऑन। बिल्कुल खिलाड़ी वहां पर मौजूद थे, एक ही रन मिलेगी। क्या बात है, यहां पर यह अच्छी गेंद थी, बिल्कुल काफी रफ्तार भरी ये गेंद थी। थोड़ा सा बेस कमी करना, क्योंकि जबरदस्त ये प्रयास था बल्लेबाज ऋतिक का कि बड़ा हिट खेलना वो चाह रहे थे। ये गेंद अलॉन्ग द कारपेट, एक ही रन मिलेगी। तर याच बरोबर आमचे आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, पेंदर गावचे जावई, शिरडोनचे आदर्श व्यक्तिमत्व, युवा उद्योजक सन्माननीय हितेश बाजेकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचा आभार। इसी से रंजन टीम निश्चित तौर पे ये जानती है कि टेरिबली टीम के सामने खेल रहे, निश्चित तौर पे काफी पावरफुल बल्लेबाजी इस समय रंजन टीम में हमेशा हमने देखी है, और उससे चलते यहां से जो टारगेट है वो एक बड़ा करने की कोशिश जरूर करेंगे। लेकिन पहला P1 का ओवर चल रहा है। हाँ, देवीचा पाड़ा के मयूर म्हात्रे और कलम्बोली के साहिल जले ये भी मैच को एंजॉय कर रहे हैं लाइव के माध्यम से। टेरेस ग्रुप 4 रन इस समय, अंतिम गेंद इस ओवर की। बहुत ही बेहतरीन सुजीत ने नाप लिया था इस गेंद को, देखा था, परखा था कि किस तरह से गेंद आ रही है, और बिल्कुल यहां से अनोखे अंदाज में स्ट्रोक को खेला। मिड ऑफ के ऊपर से बिल्कुल गेंद यानी कि गई लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए बेहतरीन चक्का। मर्शद पाटिल, जब भी रोंजन टीम खेलने आती है, निश्चित तौर पे रोंजन टीम, एसएससी रोंजन टीम, जिस टीम को एक बड़ा बैकअप जिसका नजर आया है वो प्रमोद पाटिल इस मंच के ऊपर है, उनका भी स्वागत है। तो पहले ओवर के बाद तकरीबन 10 रन विदाउट लॉस, एक अच्छी शुरुआत जरूर मैं कहना चाहूंगा, क्योंकि 5 गेंदों में सिर्फ 4 रन थे, लेकिन अंतिम गेंद के ऊपर सुजीत ने छक्का दाग कर यहां पर बिल्कुल टोटल को एक सुस्थिति में पहुंचा दिया है, ताकि शुरुआत यदि 10 से हो विदाउट लॉस तो शुरुआत अच्छी कही जाती है। कमी करना, कमी कर थोड़ा, तो शॉर्ट लेग की तरफ यहां पर ये बड़ा हिट खेलना चाह रहे थे। जिस तरह से शॉर्ट लेग में खिलाड़ी मौजूद थे, अलंकार, और कोई गलती नहीं है, और यहां से एक कैच, बल्लेबाज आउट। जहां पर 2 रनों का योगदान देकर आउट हुए हैं। अच्छा थी, अपेक्षाएं थी इस बल्लेबाज के ऊपर। प्रमोद पाटिल, ऋतिक पाटिल की एक पारी मुझे आज भी वो याद है, घोट के मैदान के ऊपर, यानी कि जब 78 रनों का इस टीम के सामने बड़ा टारगेट दिया था सामने वाली टीम ने, अकेला किला लड़ाया था इस खिलाड़ी ने,
तो यहां से वही खिलाड़ी पॉलिन का रास्ता नाप चुका है। 10 के ऊपर पहली विकेट गेंदबाजी में सागर जाधव को मिली है सफलता। और ऐसे में अब मैदान के अंदर नए बल्लेबाज राज पाटिल आए हैं। गेंदबाज सागर जाधव पेंदर एंड की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार। राइट अप ओवर द विकेट। यहां से बिल्कुल इस समय वाइड गेंद आउटसाइड ऑफ स्टंप है, बिल्कुल वाइड करार अतिरिक्त के रूप में 1 रन। टोटल 1 से आगे आता हुआ 11 रन। हो बहुत ही बेहतरीन मिड विकेट पूरी तरह से क्लियर होता हुआ 6 रन। तर याच बरोबर आमचे पापडीच्या पाड्याचे सुजित जोशी, हा तर या सुजित जोशी पिंदरगावचे जावई आहेत। तर पप्पू नरेश पाटील यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील। आमचे दीपक भोईर यांनी नक्कीच त्या शुभेच्छा दिल्या। सो इस समय 17 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। राज पाटिल खेलते हुए इस समय छक्का एक दाग दिया है उन्होंने शॉर्ट लेग में, वही खिलाड़ी मौजूद था। अलंकार अच्छी फील्डिंग, 1 रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर 18 के ऊपर। 18 फॉर 1 विकेट लॉस। 18 रन। शांत माहौल है कि क्रिकेट पूरी तरह से मैदान के अंदर शांत चल रहा है, ताकि ये मैच तभी गर्माहट भरा होता है जब सिचुएशन काफी क्रिटिकल हो। एक ही जब हार जीत का सवाल हो तब ऐसे सवाल उठ जाते हैं। मैदान के बाद शोर शराबा देखने को मिलता है। तो ऐसे में इस समय दूसरा और जो चल रहा है, पहले इनिंग का एक खेल इस समय जारी है। एसीसी रंजन टीम को मौका मिला है बल्लेबाजी करने का, लेकिन पहले बल्लेबाजी में और इस समय आउट। बल्लेबाज एलबीडब्ल्यू लेग बिफोर द विकेट पाए गए और इसी के साथ सुजित पाटिल को लौटना होगा। 8 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। अब यहां से 18 के ऊपर दूसरी विकेट। तो बिल्कुल इस मंच के ऊपर हमारे शिरडोन के सम्माननीय आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक महादेव शेठ वाजेकर, ये भी इस मैच को एंजॉय कर रहे हैं। मंच के ऊपर उनका भी स्वागत है। बिल्कुल साथ ही साथ हितेश वाजेकर, रोहित वाजेकर, उनका भी स्वागत है। और यहां से 9 के रन रेट के हिसाब से हम रन देख रहे हैं 18 2 ओवर की समाप्ति के बाद। यानी कि देखा जाए तो दोनों गेंदबाजों ने बहुत ही कशीबी गेंदबाजी यहां पर की है। अभी भी 3 ओवर का खेल महज सुजल बचा हुआ है। और 3 ओवर की बात करें तो पन्ना यहां पर जिस तरह से जो कुछ देर के लिए आपकी जो गाड़ी है वो स्लो चल रही है, रनों की जो ट्रेन है वो स्लो चल रही है, ताकि थोड़े से दिक्कत आ रही है। लेकिन आप यहां से आपके इस ट्रेन को, रनों की ट्रेन को एक स्पीड में लेके जाना है, तो आप कहीं ना कहीं स्पीड बल्ले से लेना होगा। सो यहां से सुन लिया बल्लेबाज ने शायद 6 रन।
तो विघ्नेश पाटिल, प्रथम पाटिल, पवन म्हात्रे और मयूर म्हात्रे। सुजल जब स्कोरिंग में हो या कल्पेश हो तो ऐसे बहुत से नाम आते हैं, क्योंकि लाइव ही चलते हैं मोबाइल के ऊपर। फ्रेंड सर्कल काफी बड़ा उनका। 6 रन और 6 के साथ 24 रन 24। गेंदबाज तैयार है मंगेश नागेश। और ये देखिए पहले से स्टंप बिखर दिए थे गेंदबाज ने। जल्दबाजी में ऐसा ही होता है, जल्दबाजी में टकरा टकरी हो जाती है, लेकिन ऐसे में सिंगल जरूर मिलेगी एक, और सिंगल के साथ स्कोर है इस समय 25-25। युवा भुईर स्मृति चषक हम देख रहे हैं। नितिन भुईर का यह शानदार कारवा हम देख रहे हैं। बहुत चर्चित टूर्नामेंट है, क्योंकि जब भी तारीख डिक्लेयर हो जाती है तो टीम भी इस टूर्नामेंट को खेलने के लिए उत्साहित हो जाती है। क्योंकि अहम भरे होते हैं डिसिप्लिन सुजन। वो डिसिप्लिन भरी टूर्नामेंट हो तो वो टूर्नामेंट जरूर कहीं ना कहीं एक ऊंची उड़ान भर जाती है। तो ऐसे में यहां से ये तीसरा ओवर चल रहा है, और इस टूर्नामेंट की एक विशेषता हम यह भी देख रहे हैं कि 5 ओवर का मैच, और 5 ओवर में 5 गेंदबाजों का इस्तेमाल करना अनिवार्य है। और इस बीच क्या बात है, फ्लाइट स्ट्रोक 6 रन। सिर्फ टाइमिंग था, ये टाइमिंग नजाकत थी इस स्ट्रोक में। ये होता है क्योंकि हर एक पल्ला लम्हा आपका जल्दबाजी से नहीं नापा जाता है, कुछ संयम भी होता है। और बिल्कुल उन्होंने देख लिया गेंद को कि किस तरह से गेंद आ रही है, और बिल्कुल ये बहुत ही बेहतरीन छक्का था। राज पाटिल कहीं ना कहीं आप एसएससी रोंजन टीम को, अरुण स्पोर्ट क्लब रोंजन टीम को एक अच्छा टारगेट की तरफ लेके जाने की कोशिश कर रहा है। एक और बेहतरीन 6 रन। ठीक है, आज का फिर से एक बार राज पाटिल आज नहीं रुकने वाले हैं मेरे हिसाब से। और देखिए एक और बेहतरीन 6 रन। लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के दाग चुके हैं। 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। चलिए पानी चाहिए तो लेके जाइए 12 में, थोड़ी सी एक्सरसाइज आप भी कीजिए। यही तो आपकी खासियत है जीतू। आज बहुत ही हुआ के मैदान के ऊपर डे टूर्नामेंट में अच्छा काम किया आपने, इनाम भी काफी मिला था। अच्छी टूर्नामेंट थी, ओपन ग्रामीण। 44 रन 44। हॅलो, तर आमचे रोंजनचे अमर पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात। तर मधुकर पाटील साठी एक सत्य आहे, 3 षटकार कसे मारा 1000 रुपयाचा जीपे तुम्हाला तुमच्या अकाउंटला येईल। तर अमर पाटील तुमचं देखील स्वागत आहे। आमचे अक्षय पाटील असतील, आपलं देखील स्वागत आहे। तो इस बीच 44 रन 44 यानी कि 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है।
मधुकर पाटिल और राज पाटिल 32 के ऊपर खेल रहा है 8 गेंदों में, 8 में 32। इस समय गेंदबाजी में सत्येंद्र, शॉट ऑफ लेंथ थी, बड़े खेलना चाह रहे थे लेकिन मिस फील्ड। हाँ, एक दूसरे को देखते रहे, गेंद कब गई पता नहीं। इंतजार किया आपने लेकिन इंतजार की घड़ी देर हुई और यहां से 4 मिले। तो चले इसके बाद जीवन 11 बापदेव पाली बनाम जय हनुमान खारकोपर, दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए प्रस्थान कीजिए। फिर से एक बार शॉट ऑफ लेंथ थी, फिर लेग और मिड विकेट के बीचों बीच गेंद को रोकने की कोशिश की है और यहां से 4 रन। कब चौका गया पता नहीं, मिस फील्ड हो रही है टीम डेरेवली की तरफ से, लेकिन कब रन बने सुजल वो भी पता नहीं चला, क्योंकि 2 ओवर में सिर्फ 18 रन थे, 9 की औसत थी। लेकिन हमें पता था कि ये जो टीम है रुंझन टीम, इस टीम के अंदर ऐसे बल्लेबाज हैं, कितने आउट करेंगे जो आकर वो भी छक्का दागता है। बहुत पावरफुल स्ट्रॉन्ग बल्लेबाजी जिस टीम में है हमारे एरिया में, वो है रुंझन टीम। लेकिन मधुकर पाटिल आज भी देखिए कितने सालों का तजुर्बा, आज भी मैदान के अंदर वो खेल खूबसूरती के साथ ही करता है। और 50 रन यानी कि 52 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर है, 50 कंप्लीट हो चुके हैं। मतलब वही मेरे जहन में थी ये बात जब मंच के ऊपर आए थे, आवाज तो सुनी है, देखा भी है, लेकिन इस समय कैच के नीचे बहुत ही बेहतरीन जजमेंट के हिसाब से की कैसे भी करके इस कैच को लपकना था और मधुकर को यहां पर जाना होगा डकआउट की तरफ, पहले पास आउट। और इसके साथ टोटल है 52, 52 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। रोहित वाजेकर यहां पर आए हैं, रोहित वाजेकर यानी कि शिरडोन के एक अच्छे कमेंटेटर भी हैं। इसके बाद इनिंग के बाद जरूर उनकी तरफ बढ़ेंगे। रोहित, स्वागत है आपका भी। शिरडोन के बिल्कुल हमारे संतोष चौधरी एक अच्छे अंपायर हैं, इसी गांव से बिलोंग करते हैं। मंगेश वाकड़ीकर जिनकी काफी आरपीएल अध्यक्ष हैं। तो यहां से रोहन पाटिल अब मैदान के अंदर आए हैं, 52 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर है। 5 ओवर में यही देखने को मिलता है और 5 ओवर में जगदीश पाटिल बात करें तो 5 गेंदबाजों का इस्तेमाल करना यानी कि काफी बड़ी कसरत है कप्तान के सामने। हाँ, ये देखिए इस तरह की गेंद रोहन पाटिल बिल्कुल छोड़ने वाले नहीं है। 6 रन रोहन पाटिल के बल्ले से यानी कि 6 के साथ खाता ओपन होता हुआ 58 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि रुंझन टीम खेल रही है। बात करें तो रुंझन के जबरदस्त अंपायर हमारे रवि दादा पाटिल, सुनील पाटिल, रवि दादा पाटिल की काफी मशहूर जोड़ी। साथ ही साथ रुंझन की बात करें तो एक लेजेंड क्रिकेटर जिन्होंने रुंझन गांव का नाम काफी बड़ा किया टेनिस क्रिकेट विश्व में अपने खेल के दौरान, हमारे संतोष दादा पाटिल इसी गांव से बिलोंग करते हैं। अमेट्रिक क्षेत्र में मच्छिंद्र पाटिल सर, बात करें तो निश्चित तौर पे यानी कि ऐसी से रुंझन टीम खेल रहे रुंझन के माजी क्रिकेटर हमारे उद्योजक सम्माननीय संदीप दादा पाटिल, संदीप शेठ पाटिल, वो भी इस मैच को एंजॉय कर रहे हैं। छत्रपति ट्रॉफी के आयोजक हमारे सम्माननीय विजय शेठ उलवेकर, उनका भी स्वागत है। तो यहां से वाइड गेंद अतिरिक्त के रूप में 1 रन स्कोर है, 59 रन। मिलियन उलवेकर यहां पर आए हैं।
तो मिलन आइए, स्वागत है आपका भी। प्रमोद पाटिल भी इस मंच के ऊपर है। तुषार पाटिल तो यहाँ पर आए हैं, भांजे हैं इस गांव के। और ये देखिए एक कौहर बेहतरीन, सबसे बड़ा लंबा है हिट है, 6 रन। ताकि रन बने। देखिए कैमरे कितने लगाएंगे आप? दर्शक तो दौड़ दौड़ कर आएंगे। नहीं, ये 9वां है। नहीं, चल ये छक्का है तो छक्का ही रहने दो बाबा, ज्यादा टेंशन लेने की बात नहीं है। 65 रन, 5 ओवर का मैच है, 4 ओवर तो समाप्त हो चुके हैं। 65 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर। चलिए जल्दबाजी कीजिए बालाजी, ज्यादा वक्त तो जाया न करें, क्योंकि आज बहुत से मुकाबले हमें कवर करने हैं। सो एसएससी रोंजन बनाम I11 कोन के बीच की ये जबरदस्त भिड़ंत हम देख रहे हैं। गेंदबाजी में विश्वजीत नाइक आए हैं। फील्डर को देखते ही रहना पड़ेगा, क्योंकि उनके ऊपर से गेंद चली गई है 6 के लिए। आज गेंदों में 5 छक्के दाग चुके हैं बल्लेबाज राज पाटिल, और राज पाटिल टोटल पहुंचे हैं कुल मिलाकर 38 रनों के ऊपर। 5 गेंदों में 5 छक्के। क्या ये छठा छक्का आएगा? ये बड़ा सवाल है। युवा भोईर स्मृति चषक में बिल्कुल ये रिकॉर्ड बन सकता है। क्या बनाएगा राज पाटिल? विश्वजीत की गेंद, हो ये जड़ में फेंकी हुई गेंद थी, और बिल्कुल यहां से देखा जाए तो ये काफी अच्छी गेंद थी। बहुत ही राज भी समझ नहीं पाए थे, बढ़िया यहां पर ब्लॉक किया था। सो विश्वजीत ने, और एक रन जरूर मिलेगी लेग बाइस के तौर पे। स्कोर है 72, 72 रन। फिर से एक बार यहां पर अब रोहन है, लेकिन एक रिकॉर्ड, बड़ा रिकॉर्ड है राज पाटिल के नाम। रोहन के लिए गेंद थी, बड़ा हिट खेलना चाह रहे थे, लेकिन उतना ही पावरफुल स्ट्रोक नहीं मिला। सो एक ही रन, दूसरे की कोशिश नहीं है बिल्कुल, क्योंकि राज जानते हैं उनके बल्ले से भी काफी रन आ रहे हैं, तो क्यों, लेकिन रोहन के अंदर जो क्षमता है, और आज में भी दिखाया। आज इस मैदान के अंदर 10 में 38 की पारी उन्होंने अब तक खेली है। 73 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक बड़ा टारगेट यहां पर सेट किया है इस समय टीम एसएससी रोंजन ने। बड़ा हिट खेलने की कोशिश थी, डॉट गेंद की समाप्ति, टोटल रुका हुआ है उसी जगह के ऊपर। अब देखना है यहां से 2 गेंदों का खेल महज बचा हुआ है। 73 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। एक बड़ा टारगेट जरूर है, लेकिन इस मैदान के अंदर जगदीश पाटिल कौन सा भी टारगेट मुनासिब नहीं है, लेकिन वो क्षमता है। इस दोनों टीमों के अंदर क्षमता है, चाहे डेरेवली टीम हो उसके अंदर भी अच्छे अच्छे बल्लेबाजों से भरी टीम है, चाहे एसएससी रोंजन है। टारगेट तो बड़ा है, गेंदबाज भी अच्छे हैं, तो ये मुकाबला अच्छा होगा, इसमें संदेह नहीं है। डायरेक्ट हिट करने की कोशिश थी विजय बालाजी की, लेकिन 1 ही रन मिलेगी, और इस 1 रनों के साथ स्कोर 74 रन, 74। अब यहां पर एक टारगेट सेट करने वाली गेंद है,
ताकि अंतिम इस इनिंग की अंतिम गेंद। सामने बल्लेबाज है रोहन पाटिल, 3 गेंदों में 13 रनों की पारी अब तक खेली उन्होंने, जिसमें 2 छक्के, 1 सिंगल। इस पीछे गेंद मिस्टामिक स्टॉप, खिलाड़ी हैं कैच के नीचे, ड्रॉप, कैच ड्रॉप। अलंकार ने क्या किया, और देखिए 3 रन पूरे किए। रोहन दौड़ना है 4 रन नहीं, 3 रन के ऊपर संतुष्ट हुए, लेकिन दौड़े जरूर हो, 3 रन पूरे किए। चाहे कुछ भी हो, मुझे मेरे टीम के लिए रन बनाने हैं, ये सोचा उन्होंने और जी जान लगाकर दौड़े। और यहां से आप पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है। 77 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट का नुकसान हो चुका है। 78 रनों का लक्ष्य है, लेकिन आने वाले 5 ओवर में 30 गेंदों में 78 रनों का पीछा किस तरह से किया जाएगा, इसका विवरण चलेंगे आज के हमारे अतिथि मेहमान जो यहाँ पर है, खासतौर पे सिरडोन के एक अच्छे कमेंटेटर रोहित वाजेकर, इनकी तरफ चलते। तब तक के लिए टॉस बॉक्स में चले जाते हैं। आइए दोनों टीम, जीवन 11 बापदेव पाले आणि जय हनुमान खारकोपर या 2 संघांमधील पुढची लढत असेल। तर आमचे शिरडोन गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय महादेव शेठ वाजेकर यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करणार आहोत। जाऊ या तर आमचे हितेश वाजेकर आणि सन्माननीय महादेव शेठ वाजेकर यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय। चला, बापदेव पाली 11 टीम टॉस जिंकलेली आहे, तर डिसिजन काय क्षेत्ररक्षण, चला फिल्डिंग आहे। चला आपण सन्मानाकडे नक्कीच वळणार आहोत। व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय महादेव शेठ वाजेकर यांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय। मी शिवराम शेठ भोईर यांना विनंती करेन की आपण सोपान भोईर यांना देखील विनंती करेन की आपण निवृत्ती भोईर, सोपान भोईर यांना विनंती करेन की आपण सन्माननीय महादेव शेठ वाजेकर यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय। शिरडोन गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय महादेव शेठ वाजेकर यांचा शुभ सन्मान इथे होतोय या व्यासपीठावरती। त्याचबरोबर आमचे पेंदर गावचे जावई हितेश वाजेकर यांचा देखील आपण सन्मान करतोय। सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय। त्याचबरोबर आमचे सन्माननीय रोंजनगावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक प्रमोद शेठ पाटील यांना विनंती करेन की प्रमोद शेठ या आपण आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। आमचे समाधान भोईर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। जेव्हा भोईर स्मृती चषकासाठी तब्बल 1.5 लाख रुपये ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक पारितोषिक सुपूर्द केलाय, याचबरोबर आमचे प्रमोद शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय। नितीन भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय प्रमोद शेठ पाटील रोंजन संघासाठी नेहमीच एक खूप मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे। वर्षानुवर्ष या संघासाठी एक मोठा पाठबळ त्यांचा राहिलेला आहे। तर प्रमोद शेठ पाटील यांचा सन्मान इथे होतोय। आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान इथे झालाय। बोलूया आपण मॅच कडे, ऐकूया आवाज नक्कीच शिरडोन गावचे आमचे उत्कृष्ट समालोचक रोहित वाजेकर यांचा।
धन्यवाद संदीपजी पाटील. प्रथम पूजूया गणपती, त्यानंतर राजा माझा छत्रपती आणि शिरडोन गावचे सुपुत्र सशस्त्र क्रांतीचे जनक आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या तिघांना त्रिवार मुजरा करून मी घेऊन चलतो या सामन्याकडे. जो सामना रंगला, एकीकडे डेरवली संघ आणि एकीकडे रोहिंजन संघ. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं तर रोहिंजन संघाने जबरदस्त फटकेबाजी केली, मग त्यामध्ये राज पाटीलचा महत्वाचं योगदान राहिलं. रोहन पाटीलची बॅटिंग, आपण सर्वांचा खेळ अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने पाहिला आणि अशा अनुषंगानं मात्र 77 धावा काढल्या आणि 78 धावांचं टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे डेरवली संघासमोर. आणि हे टार्गेट सेट करण्यासाठी डेरवली संघाचे दोन धुरंदर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो. एकीकडे विश्वजित नाईक ऑन स्ट्राईक आणि विजय बालाजी ऑन नॉन स्ट्राईक. गोलंदाजी मार्फत सर्वेश पहिला चेंडू खोलवर टाकला होता आणि मिडऑनच्या दिशेमध्ये तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये आणि चांगली सुरुवात या 78 धावांना रोख घालण्यासाठी मात्र झाली आहे. I11 डेरवली संघ आणि एकीकडे ACC रोहिंजन संघ, ही महत्वाची लढत आहे. चांगलं आयोजन आपण बघू शकतोय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 हे पर्व, या पर्वामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मी स्वागत करतोय. पहिला चेंडू जिथे चांगला फील्ड सेट होता, दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रयत्न सुंदर झाले होते, मात्र तिथून आलाय श्री गणेशा करणारा एक चौकार. जबरदस्त असा स्ट्रोक, तितकेच चांगले प्रयत्न, मात्र प्रयत्नांना यश येता येता चौकार गाठलाय आणि या चौकारानिशी आपल्या संघाचा श्रीगणेशा केलाय. डेरवली संघाचा हा विश्वजित नाईक आणि विश्वजितच्या बॅट मधून पहिला चौकार आपल्या संघासाठी येताना दिसतोय. गोलंदाज सर्वेश चांगली गोलंदाजी करत असताना मात्र एक चौकार आलाय. नेक्स्ट बॉल, आकुडपतीचा चेंडू, पॅराशूट फटका, हवेमध्ये बराच काळ चेंडू ट्रॅव्हल केला, मात्र जर्सी नंबर 11 विपुलच्या हातामध्ये हा खेळ मात्र संपलाय आणि डीजे मास्टरला मिळतीये पहिल्या विकेटच्या स्वरूपात संधी. यस डीजे. तर नक्कीच चांगलं गीत आपण बघतोय डीजेच्या माध्यमातून. संपूर्ण राईटची ही रजनी आणि त्यामध्ये प्रेक्षकांना मात्र संगीताची मेजवानी देत असताना चांगल्या प्रकारचा इथे गीत सादरीकरण होत आहे. आणि नौका फलंदाज आपण बघू शकतोय दादा सूल, हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक तेरी एक मेरी अशा पद्धतीने हा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आतापर्यंत सजलाय. पहिला चेंडू आपण बघायला गेला तर निर्धाव चेंडूची सांगता, त्यानंतर मात्र आला एक स्टायलिश चौकार, त्याच्यावर अप्रतिम असा प्रयत्न झाला होता आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र पहिला हादरा मिळालाय. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट आणि गलीच्या रिजन मध्ये एक चांगला क्रिकेटिंग फटका मारलाय. फटक्याखाली जर प्रयत्न झाले असते तर नक्कीच चेंडू अडवला असता, मात्र हा आलाय क्रिकेटिंग स्ट्रोकच्या माध्यमातून चौकार. यस डीजे आपण बघू शकतोय समाधानजी भोईर आमचे एक उत्कृष्ट आयोजक आहेतच आणि एक चांगला क्रिकेटपटू आणि आमचे क्रिकेट मधले मित्र सुद्धा आहेत. जबरदस्त फॉर्म त्यांचा देखील आपण बऱ्याच वेळा पाहिलाय. आणि या वेळेस मात्र फॉर्म मध्ये येतोय तो दादा सूल. पहिल्या चेंडूवर एक क्रिकेटिंग फटका आणि एक प्रेक्षणीय चौकार खेचलाय. धाव संख्या झाली आहे 8. गोलंदाज सर्वेश ऑन मार्क आहे. या वेळेस मात्र खोलवर टाकलेला चेंडू, प्रश्न विचारला या चेंडूवर. एक तेरी एक मेरी करत हा षटक मात्र आतापर्यंत सरसावलाय आणि चौकाराचा मार खाल्यानंतर मात्र जबरदस्त असा कमबॅक म्हणजे काय असतं हे दाखवून दिलं या चेंडूवर आणि एक
तिखट प्रश्न विचारलाय. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 8 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक असणार आहे आणि या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या रिजन मध्ये आलेला चेंडू तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि हे क्षेत्ररक्षण होत असताना मात्र दरम्यानच्या या 2 धावा आल्यात. संघ पोचलाय डबल डिजिट मध्ये. पहिलं दशक मार्गस्थ झाले. 10 धावा ऑन बोर्ड असणार आहेत. तोपर्यंत डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. जर आमचे गुणलेखक मित्र सांगतायत आम्हाला की पहिल्या सत्रामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आता देखील आपण बघू शकतो पहिलं दशक मार्गस्थ असताना 10 धावा मात्र डेरवली संघाच्या सुद्धा लागलेल्या आहेत. म्हणजे फॉलो करण्याचा प्रयत्न मात्र चाललाय. सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. या षटकामध्ये आपण बघू शकतो 3 खेळाडू मात्र सर्कलच्या बाहेर असणार आहेत. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. आणि मग गोलंदाज आपण बघू शकतोय ओम पाटील च्या हातात कर्णधारांनी ही जबाबदारी दिली आहे. 78 धावांचा पाठलाग. नक्कीच 10-10चा हा टप्पा म्हणजे पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकात देखील 10 धावा आल्या होत्या आणि याही षटकात सेकंड इनिंग मध्ये आपण बघू शकतोय 10 धावा आल्यात. अजून देखील 24 चेंडूंमध्ये 68 धावांची आवश्यकता आणि मग ते आव्हान पेलण्यासाठी हे 2 फलंदाज सज्ज आहेत. विजय बालाजी ऑन स्ट्राईक यावेळेस बघायचंय. विजय बालाजीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर वाटलं होतं काय, घडलं होतं काय, मात्र इथे बघायचं चांगला झेल टिपलाय. नक्कीच थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. चेक केलं जाईल. अँड इट्स आउट. अंपायर्स कॉल आपण बघू शकतोय. नक्कीच विजय बालाजी कुठेतरी वाटलं होतं त्यांना की हा षटकार आहे की काय, मात्र इथे नेत्रदीपकाच्या ज्वालाने आपण बघू शकतोय कॅमेऱ्यामध्ये टिपलं गेले ते क्षणचित्र आणि त्यामध्ये मात्र आउटचा रिझल्ट आलाय. आमच्या तिसऱ्या पंचांची मदत आणि अचूक निर्णय ही त्यांची ओळख. आणि मग असं असताना विजय बालाजी सारखा महत्वाचा खेळाडू मात्र पॅव्हेलियन मध्ये परतताना बघू शकतो एखादी शृंखला. आणि मग शृंखला जेव्हा भरत असते त्यावेळेस प्रेक्षक क्रीडा रसिक हे महत्वाचे असतात. मात्र दानशूर व्यक्तींचं महत्व खूप आहे. कारण की कुठल्याही दानशूर व्यक्तीच्या अनुस्तुतीनुसार तुमची शृंखला पूर्ण होत नसते. आणि बघा गजानन तुकाराम भोईर या पेंदर यांच्या मार्फत देखील 1000 रुपयाची देणगी या शृंखलेसाठी आलेली आहे. नौका फलंदाज आपण बघू शकतोय सागर जाधव ऑन स्ट्राईक. बॅटिंग डेरवली संघाकडे भरपूर आहे मात्र गोलंदाजी अचूक टप्प्यावर करत असताना आपण बघू शकतोय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षकाचं योगदान. पहिल्या चेंडूवर विकेट भेटल्यानंतर बघायचंय. सरळ स्टँड अँड डिलिव्हर केलाय. लॉंग ऑनच्या वरून सरळ टोकावून ठेवलाय हा खणखणीत षटकार.
आहे. जबरदस्त असा फटका. मी म्हणालो होतो डेरवली संघाकडे भरपूर बॅटिंग आहे आणि त्या बॅटिंगचा वापर पुरेपूर करत असताना एक क्रिकेटिंग स्टायलिंग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर ज्याला म्हणतात, अशा पद्धतीचा फटका सजवला आणि जिथे खेळाडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये उभा राहिलाय, सरळ त्याच्या डोक्यावरून फक्त प्रेक्षक बनून ठेवलाय या खेळाडूला आणि तिथून मात्र आल्या 6 धाबा, 16 रन ऑन बोर्ड. यावेळी आपण पाहू शकतोय 2 विकेट्स गेल्या असल्या तरी मात्र हार मानायला तयार नाहीयेत. यावेळेस मात्र चेंज ऑफ स्पेस आणि आपण बघू शकतोय ऑफपट टाकण्याचा प्रयत्न मात्र सुसज्ज झाला आणि हा निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली. 16 धावा ऑन बोर्ड आहेत. दुसरं षटक मार्गस्थ, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि त्यामध्ये आतापर्यंत 50-50 असा हा सामना आपण बघू शकतोय. यावेळेस घडतंय काय, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र कट झाला, ऐन वेळी उचली घेतली आणि बॅट्समनला जावं लागतंय बॅक टू डग आउट. यस डीजे. डीजे मास्टर म्हटलं की अचूक टायमिंग आणि अचूक ठोका आपण बघू शकतो त्यांच्या माध्यमातून. जबरदस्त असं गीत. राज पाटील नावाचा खेळाडू, यावेळेस मात्र नागेश पाटील, माफ करा, नागेश पाटील नावाचा खेळाडू मात्र इथे आलाय. 2 विकेट्स या ओव्हर मध्ये बघायचंय. नागेशला जबाबदारी स्वीकारावी लागेल. यावेळेस आकुटपतीचा चेंडू, स्टायलिश फटका आणि फटक्यामध्ये ताकद एवढी की चेंडू गेलाय सीमा पार, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चौकार. चौकार. 20 धावा, दुसरं 2 दशक मात्र लागली गेलेली आहेत देरवली संघाची. यावेळेस गोलंदाज बघायचा. जबरदस्त चेंडू टाकलाय, खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि हा खेळ मात्र संपलाय. तो यष्टीरक्षक आणि गोलंदाज या दोघांच्या मध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 पॉवर प्ले संपलेत आणि 2 पॉवर प्ले अखेरीस 10 ची सरासरी राखत असताना 20 धावा ऑन बोर्ड आहेत. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 58 धावांची आवश्यकता. क्रिकेटची पंढरी, अनेक हिरे, कोहिनूर हिरे या रायगडने, या मातीनं ज्याप्रमाणे महापुरुष घडवली त्याप्रमाणे इथे क्रिकेटचे रत्न मात्र आपल्याला पाहायला मिळतात. हा प्लॅटफॉर्म सजवणं महत्वाचं आहे. नक्कीच मी नेहमी आयोजकांचं अभिनंदन करत असतो, कारण की जर आपण प्लॅटफॉर्मच दिला नाही तर त्यांना संधी कशी मिळणार आणि त्या संधीचा सोन्या करण्याचा हा मात्र हट्टहास प्रत्येक आयोजक करत असतो. आणि मग आपल्या विभागीय प्रीमियर लीग असतील किंवा मग तालुकास्तरीय मॅचेस असतील, त्यानंतर रायगड प्रीमियर लीग सारखी शृंखला असेल, मग या टप्प्याटप्प्याने माणूस आज बघू शकतो आपण की ISPL पर्यंत आपल्या लोकल बॉईजनी देखील मजल मारली आहे. केतन म्हात्रे असेल, मयूर वाघमारे नामक जो अष्टपैलू खेळाडू आहे, त्यांना आपल्या संधीचं सोनं करण्याची ताकद मात्र अशाच प्लॅटफॉर्म मधून मिळत असते. गोलंदाज नवीन वापरला गेलाय संकेत पाटीलचा हा आखूड पद्धतीचा चेंडू आणि मात्र आपण बघू शकतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये ही मात्र स्थिर आणि स्तब्ध धाव आली आहे. एकेरी धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून 21 धावा. समीकरण महागड आहे, मात्र अशक्य नाहीये. आपण बघू शकतो डगआउट मधून प्रोत्साहन दिलं जात आहे. आता क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी पलटवार होऊ शकतो आणि हे करण्याची धमक मात्र बॅट्समन मध्ये असली पाहिजे, कारण की आतापर्यंत गोलंदाज हे वेगावर स्वार होऊन तरबेज गोलंदाजी करतायत.
आपटलेला चेंडू, चेंडूवर घडतंय काय, चेंडू मात्र गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि बॅट्समन गोज टू पॅव्हेलियन. यस डीजे. नौका फलंदाज यावेळेस मैदानाच्या आत आपण बघू शकतोय अमित चिखलेकर. अमित चिखलेकर नामक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. संघ अडचणीत आहे, या अडचणींना तारणहार ठरणार का, अमितच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी होणार का. आणि मात्र हे होत असताना वारंवार प्रश्न विचारला जातो, काय अफलातून गोलंदाजी होतीये रोहिंजन संघाकडून. जबरदस्त असा स्पेल आपण बघतोय. शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन करतोय, कधी टॉस होतोय तर कधी स्लोवर बाउन्सर. या दोन्हीही ताकदी आणि कलागुणांचा संगममेल करत असताना मात्र आपल्या गोलंदाजीची वाव आणि छाती ठोक गोलंदाज करत असताना हा गोलंदाज आपण बघू शकतोय संकेत पाटील. यावेळेस पुन्हा एकदा बॅट चिकाडा आणि इथे मात्र अजून एक हादरा मिळाला असता, मात्र तदरम्यान आपण बघू शकतोय मिसफिल्डच्या माध्यमातून आलेली ही एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. 22 धावा धावफलकावर आपण पाहू शकतोय. बराचसा मोठा डोंगर अजून चढायचा आहे डेरवली संघाला. मात्र रोहिंजन संघाने अशी नाकाबंदी लावून ठेवली आहे की प्रश्नांची उत्तरं मिळणं कठीण झालंय. जबरदस्त असा चेंडू, प्रत्येक चेंडूवर जणू काही कोणती तरी हालचाल होते की काय. आपण यष्टीरक्षक बघितलं तर नक्कीच श्रीलंका टाईपचा अपील आपण त्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. जबरदस्त पंचांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न. पंच आमच्या तटस्थ आहेत आणि अचूक निर्णय ही त्यांची ओळख. आणि मग असं असताना योग्य निर्णय आहे त्यांच्या माध्यमातून. शेवटचा या षटकामधील चेंडू असणार आहे, बघायचा आहे. संकेत पाटील ऑन मार्क. यावेळेस मात्र मोठा फटका झेल होणार का. जर्सी नंबर 9599 राज पाटील यांच्या माध्यमातून एक प्रेक्षणीय झेल. यस डीजे. हॅलो. तर या दरम्यान पाहतोय रणजित शेठ घरत पेटगाव यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर विशाल शेठ जोशी आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर नक्कीच मी मगाशी म्हणालो होतो की कुठलीही शृंखला असली त्या शृंखलेला पार पाडण्यासाठी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारचं योगदान देत असतो. मग आयोजकांची मेहनत असेल, गावकऱ्यांची साथ असेल, क्रीडा रसिकांची साथ आणि खेळाडूंची साथ. आणि त्याच्यामध्ये अजून एक भर आमचे महेश शेठ भगवान पाटील यांच्याकडून, महेश बुवा भगवान पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय या शृंखलेसाठी. आणि त्यांचंही या शृंखलेच्या माध्यमातून मात्र स्वागत असणार आहे. रुद्राक्ष पाटील हा गोलंदाज वापरला गेलाय चौथ्या ओव्हरसाठी. आणि नवीन फलंदाज आपण बघू शकतोय रुपेश शेंडे. काय जबरदस्त ऍक्शन बघा या पहिल्या चेंडूवर. वन बाउन्सचा इशारा मात्र दिलाय. मात्र बॅट्समन रिव्ह्यू आहे का, तसं वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे.
अँड इट्स वाईट. बॅट्समन रिव्ह्यू होता आणि आपण बघितलं 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 चेंडू माफ करा आणि जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र हाही फलंदाज फसलाय की काय आणि हा म्हणता हाच फलंदाज बाद झालाय. डीजे मास्तरला वारंवार संध्या मिळतात. थन थन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार. प्रश्न विचारला गेला असला आणि फटाक्यांची आतिषबाजी होत असताना ज्यांचं मंचावरती आगमन झालं विशाल शेठ जोशी आणि त्याचबरोबर रणजितजी गरत यांचं मंचावरती आगमन झालं. त्यांच्या आगमनाने या फटाक्यांची आतिषबाजी होत असताना चला अलंकार पाटील नामक फलंदाज मैदानाच्या आत आलाय आणि बॅक टू मॅच आपण बघतोय. गोलंदाजी मार्फत तयार आहे रुद्राक्ष. मोठा फटका सजवलाय खरा मात्र एलिव्हेशन एक्झिक्युशन यांच्यामध्ये हा झेल मात्र सोडलाय, जमिनीला दान केलाय आणि दरम्यान मात्र एक धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून संघ कासवाच्या गतीने मात्र 24 या आकड्यावर पोहोचलाय. भलं मोठं आव्हान अजून सेट करायचं आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता आहे. गुड लाईन यॉर्कर आपण बघू शकतो. यॉर्कर अटेम्प्ट अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळून काढलाय मात्र एक्के दुक्के से काम चलने वाला नाहीये. कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल. मॅच कठीण वाटतेय मात्र आपलं योगदान 100% द्यावं आणि मग आपली छाप अनोखी छाप सोडण्याचा प्रयत्न असेल का. यावेळेस घडतंय काय आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. मात्र या चौकाराला बराचसा उशीर झालाय. 8 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे आणि या 49 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी कितपत योगदान या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कारण की आपले छाप मी नेहमीच सांगत असतो की जरी मॅच आपल्यापासून दुरावली असली तरी आपले प्रयत्न दुरावायला नको. प्रयत्नांती परमेश्वर आहे आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सजवला होता मात्र इथे ओव्हर थ्रो आणि तितकंच चांगला बॅकअप सुद्धा मिळाला आहे आणि ही आणखी एक एकेरी धाव मिळतीये आणि एकेरी धावेच्या माध्यमातून आपण बघू शकतोय संघ पोहोचलाय. 3 दशक या संघाची लागली आहेत. 30 धावा ऑन अ बोर्ड आहेत. अजून देखील 48 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 48 धावा. जबरदस्त ऍक्शन आहे मात्र त्या ऍक्शनवर रिॲक्शन काय आहे बघा आणि हा आला एक प्रेक्षणीय फटका. चेंडू जातोय अर्धा डझन धावा देऊन षटकार.
आपल्या विभागातील एक फेमस ग्रुप म्हणून ज्या ग्रुपची चर्चा होते ते सन्माननीय आमचे उद्योजक पेडगावचे विशालशेठ जोशी आणि त्याचबरोबर 16 सरकार सन्माननीय आमचे रणजित शेठ घरत या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर नवीन गोलंदाज यावेळेस वापरला गेलाय अंतिम शेवटचा षटक टाकण्यासाठी. सचिन कडू आणि सचिन कडूच्या या पहिल्या चेंडूवर पाहुण्यांची हजेरी लावणारा हा आलाय षटकार. जबरदस्त. मी म्हणालो तो मॅच आपल्यापासून दुरावलाय, मात्र प्रयत्न दुर्बायला नको आहेत आणि त्या अनुषंगाने आता मात्र व्हेरिएशन केलं. व्हेरिएशनला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र आता सक्सेसफुल ठरलाय आणि या प्रयत्नांना यश इतकं आलंय की धावा अजून देखील जोडल्या जातील. 6 बॅक टू बॅक आलाय हा दुसरा षटकार. षटकार येणार की गोलंदाज कमबॅक करणार आणि इथून मात्र बॅटची कडा टॉप एज होतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि 2 षटकारांनी आपली छाप सोडली आहे. मात्र विजय बालाजीचं मी अभिनंदन करेन, कारण की त्यांना माहिती आहे मॅच आपल्यापासून खूप लांब गेली आहे, मात्र आपल्या प्लेयर्सना मोटिवेट करतात. हे एक चांगल्या प्लेअरची निशाणी आहे, कारण की त्यांना माहिती आहे पुढची शृंखला खेळायची असेल तर आपल्या प्लेअरला कसं युटिलाइज करायचं, कसा त्यांचा वापर करून त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करणं खूप महत्वाचं आहे. कारण की एवढ्या मोठी शृंखला करत असताना आपण नेहमी एंट्री फीचा विचार करतो, गावाचा विचार करतो, गावाच्या नावाचा विचार करतो आणि मग असं असताना एखादी मॅच वन साइड झाली की रात्रभर झोप लागत नाही आपल्याला. प्रत्येक खेळाडूच्या मनात ती भावना कुठेतरी दाटून राहते आणि मग त्या भावनेला कसं सावरावं आणि कसं कॉन्फिडन्स बिल्डअप करावं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण बघू शकतो विजय बालाजी यांच्या माध्यमातून. क्रिकेटच्या पटलावरील एक अष्टपैलू गुणवंत खेळाडू म्हणून त्याची ओळख. यावेळेस मात्र सचिन ऑन मार्क. व्हेरिएशन केलेला हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या रिजन मध्ये आपण बघू शकतोय. चेंडू होता कोणाचा आणि उचललाय कोणी हा प्रश्न मात्र तिथे निर्माण झालाय आणि दरम्यान मात्र 1 धाव मिळतीये. धावसंख्येला आकार आलाय. 49 रन्स ऑन बोर्ड आहेत. यावेळेस शेवटच्या षटकामध्ये मात्र संघर्ष दिसला आणि संघर्षामध्ये ताकद दिसली. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. व्हेरिएशन एक्सपिरियन्स मॅटर करतो इथे आपण बघू शकतो. 2 षटकार जरी खाल्ले असतील मात्र सचिन यांच्या गोलंदाजीमध्ये अजून देखील ती धार आहे हे स्वतःला सिद्ध करत असताना मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि व्हेरिएशन. पुन्हा एकदा यावेळेस देखील कधी ऑफ कट कधी लेग कट आणि या अनुषंगाने मात्र रोहिंजन संघाने पुढच्या फेरीमध्ये मजल मारली आहे. हार्ड लक टीम डेरवली आणि दोन्ही संघांना इथून मिळत आहेत शुभेच्छा. आणि पाली संघ आमचे मित्र रोहित तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बॅटिंग घेतली आहे पाली संघाने आपण बघू शकतोय. आमचे मित्र प्रणेश देखील इथे आहेत. आणि पेंदर रहिवाशांचं मनापूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो. एक चांगली शृंखला आणि आभार देखील मानतो की इथे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आपल्या माध्यमातून. तर नक्कीच आयोजकांचं पुनस्व मनस्वी आभार. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण